फोर्थ स्टेपमध्ये परत तेच वाक्य बोलतोय मी. आम्ही आमच्या गुणदोषांची नोंद केली, याचा अर्थ अगोदर आम्हाला माहिती पाहिजे आमच्या अंगात कोणकोणते गुण आहेत. का अगोदर का माहिती पाहिजे? दोष अगोदर का नाही माहिती पाहिजे? अरे जे गुण आहेत तुझ्या अंगामध्ये त्याचा उपयोग करून ते दोष दूर करायचे. नुसते दोष माहीत असून उपयोग काय तुझा? मी नवीन असताना मी फक्त माझे दोषच लिहित बसलो होतो, त्यामुळे मला माझी प्रगती का होत नाहीये हे कळतच नव्हतं. आज आत्ता इतका वेळ आपण तोच विषय घेतला. तुमच्यातल्या प्रत्येकाने माझ्या अंगात काय चांगलं आहे हे सांगायचा प्रयत्न केला. सगळ्यांनाच सगळंच सांगता येतं असं नाही, म्हणजे मी कोणालाही हसत नाहीये. मी नवीन असताना मला सुद्धा सांगता आलं नाही. मी हे असलंच काहीतरी सांगायचो. मला ट्रेकिंगला जायला आवडतं, मला गायला आवडतं, वगैरे वगैरे वगैरे. ते आपल्याला आवडतं काय हा विषयच नाहीये. आपल्या अंगात चांगलं काय आहे? मी उत्तम गातो हे सांगितलं तर त्याला चांगलं आहे असं मी म्हणेन. मला चांगलं गाणं आवडतं ते काय सगळ्यांनाच आवडतं, वेगळं काय तुझ्यात? लक्षात आलं का? म्हणजे आपल्याला आपल्या अंगात चांगलं काय आहे हे सगळ्यात अगोदर माहिती पाहिजे. आता मी माझ्याबद्दल बोलतो. मी जेव्हा या विषयावरती विचार करायला लागलो, माझ्या ओल्ड टायमर्सशी बोलायला लागलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्यात एक फार मोठा दोष होता. तो म्हणजे मी दुसऱ्याबरोबर माझी कंपॅरिझन करत होतो. मी तुलना करायचो. आय नेव्हर ऑब्झर्व्ड द कॉम्पेटेबिलिटी इन बिटवीन सामनेवाला अँड माय सेल्फ. त्यामुळे काय व्हायचं, मी एक तर त्याच्यापेक्षा फारच भंगार वाटायचो मला, किंवा मी त्याच्यापेक्षा लई शहाणा आहे असं मला वाटायचं, कारण मी तुलना करत होतो. मला या लोकांनी सांगितलं तू तुलना करू नको, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बदल. म्हणजे काय कर, तर तुलना करू नकोचा अर्थ असा, तुझ्यात आणि त्याच्यात काय साधर्म्य आहे ते बघ. त्याला व्यायामाची आवड आहे, मला नाही, ही तुलना झाली. परंतु मला व्यायामाची आवड नाही ही माझ्यातली कमी नसून मला हे लावून घेतलं पाहिजे बरं का नाद. दारू पिऊन पिऊन मी व्यायाम करणं बंद झालं होतं माझं. खूप मोठा काळ मी व्यायामच केला नव्हता. एकेकाळी माझ्या घरी संपूर्ण वेटलिफ्टिंगचा स्वतःच्या मालकीचा सेट असलेला असा माणूस होतो मी. आणि मी त्या एक जात असल्यामुळे मला तिथं एक स्लोगन आवडलं, ते मी ॲप्लाय केलं माझ्या आयुष्यात. ते स्लोगन म्हणजे बिगिन अगेन. जसं येत राहा लिहिलेलं असतं तिथं, तसं बिगिन अगेन, परत सुरू करायचं. त्या दारूने ढकलत 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 तुमच्यातल्या प्रत्येकाला त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ढकललंय ना, काय हरकत नाही. इथनं बाहेर पडल्यानंतर परत एकदा चांगलं वागायला सुरुवात करायची, असं मी बोलतोय तुमच्याशी. पण चांगलं म्हणजे काय? व्यापार करायचा असेल तर मला
काहीतरी भांडवल असलं पाहिजे की नाही माझ्याकडे. त्याच्या आईला माझ्याकडे त्या सायकलमध्ये हवा भरायला पैसे नसायचे. त्या M50 मध्ये स्कूटरमध्ये हवा भरायला पैसे नसायचे. ही माझी परिस्थिती. आणि मी आज न उद्या मर्सिडीजचा मालक होईन ही माझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत. तुझी स्वप्न बेटे का नाही होणार? उंटाच्या गांडीचा मुका घेतोय तू नाही का? उंट किती उंच, तू किती खड्ड्यात आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर मला काय केलं पाहिजे तर माझ्याकडे काय आहे हे माहिती पाहिजे. बरोबर आहे खरे. ते आज आपण बोलत होतो इतका वेळ. आपल्याकडे काय आहे तर कोणतरी सांगितलं मला वेळ पाळायची सवय आहे. फार महत्वाचा गुण आहे हा. कोणतरी म्हटलं मला टापटिपीने राहायची सवय आहे. फार महत्वाचा गुण आहे. मला नव्हती. मी आपला हाताला येईल तो शर्ट, हाताला येईल ती पॅन्ट चढवायचो आणि बाहेर पडायचो. दारू पीत नसलो तरी सुद्धा घरात राहायला नको हा मोठा दुर्गुण होता माझ्या अंगात. मीच माझ्या बरोबर नसायचो विनायकराव. मी जेव्हा चालायला जायला सुरुवात केली ना आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या बरोबर असायला सुरुवात केली. काही लोक चालायला जातात टोळक्यानी आणि गप्पा मारत असतात. मी नसतो त्यांच्यात. का? मी काय लई शाणा आहे का? मी शाणा नाहीये. चालायला जाणं हे शरीराचा जसा व्यायाम आहे तसं मी स्वतःबरोबर असण्याचा वेळ सुद्धा आहे. शरीराचं रक्ताभिसरण व्यवस्थित चालू असतं चालायला गेल्यानंतर. त्यामुळे आपला मेंदू व्यवस्थितरित्या फ्रेश असतो आणि जसं संडासात बसल्यावर घाण बाहेर पडल्यानंतर आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात. बघा तुम्ही बघा आठवून माझ्या येतात बघा. तसं चालायला गेल्यानंतर चांगले विचार येतात नेहमी मनामध्ये कारण रक्तविसरण चालू असतं. मग चांगले विचार म्हणजे काय तर आता याच्या पुढचं लाईफ मला जर बदलायचं असेल तर माझ्याकडे काय काय आहे हे अगोदर मला माहिती पाहिजे. तर मला माझ्याबद्दल समजलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. मी सवयीचा गुलाम आहे. सवयीचा गुलाम आहे याचा अर्थ कुठलीही वाईट किंवा चांगली सवय मला पटकन लागते. मग ती सिगरेट ओढण्याची असू देत, दारू पिण्याची असू देत, चिलीम ओढण्याची असू देत, पोहायला जाण्याची असू देत, चालायला जाण्याची असू देत, टापटिपीने राहण्याची असू देत, वेळ पाळण्याची असू देत, फोनवर व्यवस्थित बोलणे हे सुद्धा खूप लोकांना येत नाही. आपण जेव्हा दुसऱ्याला फोन करतो तेव्हा एक ठराविक पद्धत आहे बोलायची. हा नमस्कार, मी मोहन बोलतोय, 2 मिनिटं बोलू ना, आहे ना वेळ. ही खरं बोलायची फोनवर बोलण्याची खरं तर पद्धत आहे. मग तो पलीकडनं काही म्हणू दे, हो हो आहे हो माझ्याकडे तुमचा नंबर वगैरे वगैरे वगैरे, तरी माझी ही पद्धत आहे. अगोदर मी कोण बोलतोय हे मी सांगितलं पाहिजे आणि त्याला वेळ आहे का 2 मिनिटं बोलायला याची परवानगी घेऊन मग मी बोललो पाहिजे. अदरवाईज खूप लोक अरे भाड्या कुठे तू, असं नसतं बोलायचं फोनवर. असं फोनवर बोलायचं नसतं. हे सुद्धा मला कोणतरी शिकवलं
तेव्हा मी शिकलो मित्रांनो. अदरवाईज हे सगळं माझं दारू ह्या प्रकरणामध्ये पुसलं गेलं होतं. मी चांगल्या पद्धतीने त्या किर्लोस्करमध्ये नोकरी करत होतो. मला सगळ्या चांगल्या सवयी होत्या. मध्ये संगत बदलल्यावर बोंबलून गेलं माझं सगळं. बरोबर बोलतोय का मी सवयीचा गुलाम आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मी जाणीवपूर्वक मग स्वतःला चांगल्या सवयी कशा लागतील यासाठी प्रयत्न करायला लागलो विनायकराव. आणि माझ्या लक्षात असं आलं की मी अगदीच भंगार नाहीये, पण तो अजय बसलाय ना त्याच्यात चांगलं काय आहे हे मी बघायला सुरुवात केली. तो राजेश बसलाय ना त्याच्यात चांगल्या खोडी काय आहेत, चांगल्या सवयी काय आहेत हे बघायला लागलो मी. म्हणजेच बघा मी काय बोलतोय. मी जेव्हा माझे गुण शोधायला लागलो तेव्हा अगोदर मला दोष सापडले, मग दुसऱ्यांच्यातले गुण शोधायला लागलो आणि मग ते गुण माझ्या आयुष्यात ॲप्लाय करायला मी सुरुवात केली. असं काहीसं बोलतोय मी तुम्हाला. मग ते कोणाची तरी फोनवर बोलण्याची ढब असू दे किंवा वेळ पाळण्याची पद्धत असू दे, जे माझ्याकडे नाही पण दुसऱ्याकडे चांगलं आहे ते मी ऑब्झर्व करायला सुरुवात केली. आणि नुसतं ऑब्झर्व नसतं करायचं बरं का माणूस, दुसऱ्याला छान सुद्धा म्हणायचं असतं. दुसऱ्याला छान म्हणायचं असतं, जे पूर्वी मी कधीच कोणालाच मस्त रे मस्त असं म्हणायचो नाही. का म्हणायचो नाही? मला दिसायचंच नाही त्याचं मस्त काय येते. आणि त्यामुळे लोक मला कोणी छान म्हणत नव्हते. ह्याला हे क्रेडिटेबल आहे तुझं, असं मला कधीच कोणी म्हटलं नव्हतं. जेव्हा मी दुसऱ्याची कुठंतरी वाहवा करायला लागलो, खरी वाहवा खोटी नाही, तेव्हा लोक मला पण शाब्बास म्हणायला सुरुवात झाली. आणि मला शाब्बास म्हणायला लागल्यावर मला प्रोत्साहन मिळालं. कारण मी अटेन्शन सिकिंग पर्सनॅलिटी आहे. मला कोणतरी छान म्हणावं असं मला वाटतं. आपलं वागणं असं 12 महिने भंगार, आपल्याला कोण छान म्हणणार आहे त्याच्या आईला. मग आता त्याच्यावरचा हा उपाय सापडला, दुसऱ्याला छान म्हणारे. मग हळूहळू ते पण लोक मला एवढंच तर माझ्यात काही छान दिसलं की म्हणायला लागले आणि मला बरं वाटायला लागलं. आणि मला चांगल्या सवयी काय काय आहेत हे मी लक्ष देऊन ॲडॉप्ट करायला लागल्यावर माझ्या चांगल्या सवयी वाढायला लागल्या. अहो साधं घरी आमच्या वेळेला मोबाईल पण नव्हते. मी थांबलो तेव्हा आमच्याकडे मोबाईल नव्हते. खूप चांगली कंडिशन असलेल्या लोकांकडे फोन असायचे, लँडलाईन. अदरवाईज लँडलाईन वगैरे पण नव्हते. मी असा बोंबलत फिरायचो गावभर म्हणून माझ्या घरच्यांनी मला ट्रेस करण्यासाठी म्हणून आमच्या घरी लँडलाईन घेतला होता. आणि कुठं तुला उशीर झाला तर घरी फोन तरी करत जा बाबा असं मला सांगायचे ते घरचे. आणि मी कळवायचो नाही, पण मी माझे वेअर अबाउट्स कळवत नाही ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे. हे मला इतरांच्यात
जसजसे चांगले गुण आहेत असं शोधायला लागलो तेव्हा तो माझ्यात नाही असं मला समजलं. तो दिगंबर एक दिवशी घरी फोन करून सांगताना मला सापडला. काय रे म्हटलं, कुठे गेला होता मध्येच एसटीडी बूथला? तेव्हा एसटीडी बूथ होते ना. काय नाही म्हटलं, जरा घरी येऊन फोन करून सांगितलं यायला उशीर होतोय म्हणून, बाकी काय नाही. और अदरवाईज मी घाणेरडा माणूस असल्यामुळे मला सगळेच घाणेरडे वाटायचे. आणि मग मी म्हणायचो कुठल्या तरी सामानाला यांनी फोन केलाय वाटतं. म्हणजे चोरों को सारे नजर आते चोर ना. तसं नसतं. लोकांच्या अंगात चांगले गुण असतात, पण आपण बघायला शिकलो पाहिजे. त्यामुळे ना मी जसं लोकांच्यात चांगलं बघायला लागलो ना तसं तसं मी त्यांच्यातले चांगले गुण अडॉप्ट करायला लागलो. आणि इथं हा गुण माझ्या अंगातला मला फार उपयोगी पडला. त्या गुणाचं नाव आपण सवयीचे गुलाम असतो. बरोबर बोलतोय का रे मी? कोणाला मध्ये अडवून काही प्रश्न विचारायचा असेल तर लगेच विचारा रत्नदीप. हा बोल बोल ओंकार, ऐकतोय? तसं ना आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे पण कळत असतं बरं का. आपण मूर्ख आणि बावळट नसतो, आपण बिंडोक नसतो. दारू प्यायला ती गोष्ट वेगळी. दारू प्यायल्यावर कोणाचंही डुक्करच होतं, त्यामध्ये काय आपण काय वेगळे नाहीये. परंतु जेव्हा आपण प्यायलेलो नसतो ना तेव्हा आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हा साधं घरातनं हाकलून जरी दिलं ना आणि एखाद्या कट्ट्यावर झोपायची वेळ आली तरी त्या कट्ट्यावर कुठनं तरी रद्दीचा कागद आणून व्यवस्थित पसरणार आणि आपण झोपणार. अदरवाईज कुठेही मातीत लोळणार लावलेली असल्यावर, नाही का? म्हणजे आपल्याला चांगलं काय वाईट काय कळतं. त्या विनायकच्या अंगातले चांगले गुण मला कळतात. तो माणूस बघा आज अजिबात उठलेला नाहीये. मला हे जमत नव्हतं. मी 1.5 तास एका ठिकाणी मीटिंगला बसू शकत नव्हतो. सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून मीटिंग करायची असते. ही गोष्ट सुद्धा मी त्या मीटिंगमध्ये बसलेल्या लोकांकडे बघून शिकलो. मग ते ढुंगण न हलवता 1.5 तास त्या बाकावर बसायचो. अदरवाईज माझं मनही स्थिर नाही आणि शरीर तर नाहीच नाही. दारू प्यायला जायचो तिथं सुद्धा 4 टेबल आणि 8 बार बदलायचो. मी माझ्याबद्दल बोलतोय. मन स्थिरच नाही ना आणि शरीर तर नाहीच नाही. म्हणजे काय, मला तिथं ऐकायला मिळालं की शरीर आणि मन एकत्र आणून आपण मीटिंग ऐकायची असते. मी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागलो. त्यासाठी त्या वर्गामध्ये 5 मिनिटं अगोदर जाऊन बसायचं असतं असं कोणतरी सांगितल्यावर त्याच्यावर विचार करायला लागलो. आत्ताचा जो पॉइंट माझ्याबद्दल मी बोलतोय तो आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं याच्याबद्दल बोलतोय. हा तो सांगतोय ते बरोबर आहे. माझं मन नसतं जागेवर. मग काय करायचं? विचार ना त्याला, काय केलं तू? मग त्यांनी सांगितलं मी मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर 5 मिनिटं पहिल्या बाकावर जाऊन बसायला लागलो आणि मी तेच केल्यावर माझा फायदा झाला. माझं शरीर आणि मन एकत्र यायला लागलं. शेवटपर्यंत राहतं का? नाही राहत, पण सुरुवातीला तरी राहतं. पुढचा माझ्यात असलेला एक चांगला पॉइंट असा होता
आपण वेळ मारून नेण्यामध्ये फार एक्सपर्ट असतो, नाही का? दिशाभूल करायची दुसऱ्याची. आता आपण फ्रॉडलंट असल्यामुळे लोकांची दिशाभूल करण्यात एक्सपर्ट, परंतु एकदा दारू थांबली, एकदा स्वतःवर फोकस केलंय, अशी परिस्थिती, स्वतःच्या रिकव्हरीवरती फोकस केली आहे असं म्हटल्यानंतर आता वेळ मारून न्यायची वेळ येत नाही असं नसतं. आपल्याला डिवचणारे 100 लोक आजूबाजूला असतात, ते तुम्हाला डिवचून डिवचून हैराण करतात, नाही करतात नाही रे. पण मग त्या ठिकाणी आपल्याला वेळ मारून नेण्यात आपण एक्सपर्ट असतो, हा गुण म्हणून वापरता आला पाहिजे. का महाराज हल्ली लावत नाही का तुम्ही, लय मोठा संत झाला होय तू, अशी सुरुवात करून हेडाय का, परवा तर दिसला होता गुरुवारी तो. मला वर्ष झालं बरं का थांबून, तरी याला गुरुवारी कालच्या दिसलो मी माझ्याशी प्रामाणिक असलो पाहिजे. तो म्हणतोय ना असं गुरुवारी दिसलो, त्याच्यावरती आता कोण बरं म्हणलं रे, पेशन्स आहेत, तू म्हणला ना आता, तिथं पेशन्स असले पाहिजेत आपल्याकडे. कुठल्या गोष्टी निग्लेक्ट केल्या पाहिजेत, कुठल्या नाही करायच्या, आपण कसा दुःख धरून राहायचं नाही त्याच्यावर. तो वेडा आहे, मला माहिती आहे ना, मी वर्ष झालं थांबलोय, तरी तो सुत्यासारखा सांगतोय कालच्या गुरुवारी तू पेलेला होता. याचा अर्थ त्याचा हेतू काय आहे, तो आपल्याला बदनाम करतोय. म्हणजे काय, तो आपला मित्र नाही हे आपण ओळखून घ्यायचं. ही इज नॉट आवर वेल विशर. मग त्या केसमध्ये काय करायचं, आपण चतुर चपळ आणि चाणाक्ष असतो, आपण वेळ मारून नेण्यात एक्सपर्ट असतो, लगेच वेळ मारून न्यायची असते, आणि ती आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्या कोणालाही चांगल्या पद्धतीने जमत नाही. आपण बोलायला पोपट असतो, बरोबर ना, दुसऱ्याची दिशाभूल करायला पोपट असतो, आपण विषय बदलण्यात एक नंबर एक्सपर्ट असतो. त्याचा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे हा गुण आहे आपल्या अंगामध्ये, असं बोलतोय मी तुमच्याशी. बाकी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण वर्कोहोलिक असतो, आपण परफेक्शनिस्ट असतो. कामाला लागला, एखादी गोष्ट मनात आणली की राक्षस, दुसरा शब्दच नाही त्याला. हाती घ्याल ते तडीच न्या, ते बोर्डावर लिहिलेलं ते जरी विसरलो असलो आपण, तरी आपण अल्कोहोलिक आहे. अल्कोहोलिक आहे म्हणजे जसं एकदा लावाला बसल्यानंतर फुल टांगापलटी घोडे फरार, पूर्ण नाटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गडी थांबत नाही. तसं कामाला लागल्यावर आपल्यातल्या प्रत्येकाला आपलं आपलं कामामध्ये आपण खरोखरच एक्सपर्ट असतो की नाही. आपला हात धरणारा खरोखरच कोणी नसतो. 20 वेळा आईने किंवा बायकोनी बोलवलं, अहो जेवायला चला, अरे जेवायला चल बाळा, आलो घ्या, तुम्ही घ्या जेवण करून, एवढं माझं उद्या हातातलं काम किंवा काम महत्वाचं. हा मोठा गुण आहे आपल्या अंगातला.
हा एनकॅश करायचा, वेड्यासारखं वागायचं. याच्या पुढं वागायचं नाही असं मी काही शिकवत नाहीये की, पण चांगल्या गोष्टीसाठी वेड्यासारखं वागायचं. जोपर्यंत आपण दारू पित नाही ना तोपर्यंत आपलं काय वाकडं होत नाही. तुम्हाला सांगतो मी, हे सगळे गुण आहेत आपल्या अंगात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटची आपल्यातल्या प्रत्येकाच्या अंगात असते, ती म्हणजे मनात आणलेली गोष्ट आपण मिळवेपर्यंत अजिबात थांबत नाही. बरोबर आहे ना? मग ती ड्रायडेच्या दिवशी क्वार्टर मिळवण्याची असू दे, नाही का? कधी आलो का रे आपण ड्रायडेच्या दिवशी क्वार्टर मिळवायला बाहेर पडलो, अगो काय सांगू आणि मिळालीच नाही मला, आलो का आपण परत कधी घरी? कधीच नाही. हा मोठा गुण आहे आपल्या अंगातला. पटतंय का? मी लॉजिकल बोलतोय का रे? का नाही? आपल्याला पटेल ते उदाहरण देतोय मी तर एक जिथे लोकांची बुद्धी चालू होते तिथून आपण चालू होतो, तिथनं आपली चालू होते. आणि मी तर एकच क्वार्टर आणायला जायचो आणि परत 4-4 आणायचो. म्हणजे मला एकदा माझं ध्येय पक्क झालं, मेरा एम फिक्स हो गया, तो उतना एम पकड़ के ही नहीं चलता, मैं और भी ज्यादा ऊपर तक पहुंच पाता हूं, मैं खुद को पहुंचा देता हूं मैं. बरोबर बोलतोय का मी? ऑर्डिनरी माणसांचं हे काम नाही. लोक म्हणतील काय बोलतो तू, पण मी हे वाक्य परत बोलतो. ऑल ऑफ अस आर above than the normal people. सर्वसामान्य माणसांपेक्षा आपल्या सर्व प्रकारच्या कपॅसिटी ह्या अधिक असतात. बरोबर आहे का? एक क्वार्टर मध्ये जगातले लोक थांबतात रे, आपल्याला थांबता आलं का? नाही थांबलो. 4-5 ये रे तू, तर बार बंद होईपर्यंत आहे अजून वेळ. म्हणजे काय वाटेल तर झालं तरी दिल मांगे मोर. मग ते दारू पिण्याच्या बाबतीत असू देत, पैसा मिळवण्याच्या बाबतीत असू देत, नाव कमवण्याच्या बाबतीत असू देत, घरातल्यांना आनंदी ठेवण्याच्या बाबतीत असू दे. आणि घरातल्यांना आनंदी ठेवताना आपला काय स्वार्थ नसतो वर करत नदीत, स्वार्थ असतो. बायको खुश झाली ना मग मी खुश. काय करायचंय तिला खरं खुश करून मी खुश. माझी खुशी कशात आहे? या गोष्टींमध्ये आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी? घर आनंदी ठेवणे, स्वतःची तब्येत व्यवस्थित मेंटेन करणे, श्रीमंत होणे, समाजात नाव मिळवणे. अरे हे सगळं जमतं. मी सांगतो तुम्हाला, आपल्यातल्या प्रत्येकासाठी या गोष्टी हातामध्ये चांदीचं तबक घेऊन उभे आहेत. प्लीज बिलीव्ह मी. नको घड्याळाकडे बघू, माझं आहे लक्ष बेट्या. गोष्ट अशी चाललीये, चांगलं जीवन तुमची वाट बघतंय. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे आपल्याकडे भांडवल काय आहे. माझ्या बँक अकाउंटला शेवटचे 1500 रुपये 1500 पेक्षा कमी झाले की तो महाराष्ट्र बँकवाला मेसेज करतो. आणि मी काय बघतो, मला DS कुलकर्णी सारखा बिल्डर व्हायचंय. तू कधी होणार बिल्डर? तुझ्याकडे भांडवल नाही बेटे.
म्हणजे आपल्याकडं काय आहे ते बघून आपण झेप घेतली पाहिजे. आणि एकदा व्यवस्थित तयारी करून झेप घेतली की आयुष्य उत्तम आहे. उत्तम आयुष्य म्हणजे काय तेवढं 2-3 वाक्यात सांगतो आणि थांबतो मी. उत्तम आयुष्य म्हणजे संपूर्ण निरोगी शरीर, जान है तो जहान है, रात्रीची शांत झोप म्हणजे मानसिक शांतता. तिसरं महत्वाचं म्हणजे नोट. पैसे कितीही असले तरी तेच पैसे आपली रात्रीची झोप घालवायला कारणीभूत ठरतात. म्हणून पैशावर किती अवलंबून राहायचं हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे. अदरवाईज बँकांमध्ये एवढे पैसे पडलेत, घरातल्या कपाटात 500चे कॅट एवढे पडलेत आणि ह्याला रात्री झोप नाही. अरे गेट वाजलं वाटतं, हे बगरे कोण आला रे, रात्रीचे 2:30 झालेत, बगरे कोण आला रे. काय करायचे ते पैसे, काय उपयोग नाही त्याचा. आनंद घेता आला पाहिजे पैशाचा. आणि चौथी गोष्ट म्हणजे हल्ली मी लावत नाही, त्यामुळे माझ्यावर आणि त्या योगाने माझ्या कुटुंबियांवरती लोक शिंतोडे उडवत नाहीत. याला चांगलं लाईफ म्हणतात असं मला वाटतं. ठीक आहे, आज आपण जे काय सगळेजण बोललो, मी 4 शब्द बोललो, त्याच्याबद्दल कोणाला काही शंका असतील तर कृपा करून मन मोकळेपणाने विचारा. या ठिकाणी आपण कोणीही कोणालाही हसायला जमलेलो नाही. बोला, कोणाच्या मनात काय खतखततंय ते. अरे पुढच्या मंगळवारी सगळ्यांनी कागदावर लिहून आणायचं रे, आपल्या अंगात काय काय चांगल्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटतं. कागदावर अशासाठी लिहून आणायचं की कागद बोलतो. जर दोष लिहायला सांगितले असते तर मी तुम्हाला त्या कागदावर तुमची नावं लिहू नका असं सांगितलं असतं. परंतु गुण सांगायचे म्हणल्यानंतर वरती स्वतःचं नाव लिहायचं. आता मी तुम्हाला 7 दिवस देतो आहे. 7 दिवसामध्ये बघू तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी कोणाकोणाला काय काय सापडत आहेत. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच.